नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विपुल वाघमोडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो ऑफिसर ऑनलाईन अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, जिल्हा परिषदेअंतर्गत विविध पदांच्या सध्या परीक्षा ज्या आहेत त्या सुरू आहेत आणि जे काही आपण त्याला म्हणूया की अंगणवाडी परिवीक्षिका वगैरे अशा अनुषंगाने सुद्धा आता जाहिरात किंवा डेट ज्या आहेत त्या आता फ्लॅश झालेल्या आहेत. याच अनुषंगाने सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जीएसच्या अनुषंगाने जर काही महत्त्वाचे मुद्दे जर पाहिले तर लक्षात घ्यायचे की इतिहासामध्ये असे काही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहेत हे लक्षात घ्या किंवा विचारले जात असतात हे लक्षात घेणं गरजेचं. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोणता, तर राष्ट्रीय काँग्रेस आणि या राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशनं जे आहेत या घटकावर तुम्हाला हमखास क्वेश्चन जो आहे तो पाहायला मिळत असतो. खरं तर झेडपी पद, जिल्हा परिषद अंतर्गत असलेले सर्वच पद आहेत, ह्या सर्वच पदांसाठीचा अतिशय उपयुक्त असलेला असा घटक आणि ह्या घटकावर हमखास एक तरी क्वेश्चन्स तुम्हाला 100% पाहायला मिळेल. त्यामुळे आजचं हे जे काही सेशन आहे हे तुम्ही शेवटपर्यंत अटेंड करणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी आजच्या आपल्या या सेशनला नवीन असतील त्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करायचं आहे, ओके, व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करायचा आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आता हे लक्षात घ्यायचं आहे की असे काही विविध मुद्दे जे आहेत ते आपण आता घेऊन येणार आहोत जेणेकरून की या मुद्द्यांवर तुम्हाला टू द पॉईंट क्वेश्चन विचारलेले असतात हे लक्षात घ्या. ओके, बघा, एक प्रत्येक मुद्द्याला जर आपण साधारणतः 20-20 मिनिटं जरी आपण हा व्हिडिओ जर पाहिला तर आपले बऱ्यापैकी असे मुद्दे जे आहेत सामान्य ज्ञानातले मुद्दे जे आहेत ते आपले कव्हर होऊ शकतात. त्यातलाच आजचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर राष्ट्रीय काँग्रेस आणि या राष्ट्रीय काँग्रेसची महत्त्वाची जी अधिवेशनं आहेत ही सगळी अधिवेशनं जी तुम्हाला अतिशय महत्त्वाची आहेत हे अधिवेशनं आपण एकाच व्हिडिओमध्ये आजच्या या सेशनमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे आजचं हे सेशन जे आहे ते सर्वांनी शेवटपर्यंत अटेंड करायचं आहे. चला, अगदी वेळ न दवडता आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. बघा, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना जर कधीची आहे असं विचारलं तुम्हाला, प्रश्न 100% विचारला जाईल की राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झालेली आहे असा प्रश्न तुम्हाला हमखास विचारला जाऊ शकतो. बघा, ओके, एक मिनिट, पेन चेंज, ओके, हां, बघा, तर या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की राष्ट्रीय काँग्रेसची जी स्थापना आहे, ओके, ह्या राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये 1885 ला ही स्थापना झालेली आहे. कधी स्थापना झालेली आहे तर ही 1885 मध्ये ही स्थापना जी आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. बघा, 1885 मध्ये ही स्थापना जी आहे ती झालेली आहे. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघायची आहे काय, कुठे झाली ही स्थापना, या प्रश्नाचं उत्तर द्या. ही जी स्थापना आहे ही स्थापना झालेली आहे बघा 1885 ला ही जी स्थापना आहे ही स्थापना लक्षात घ्या मुंबई या ठिकाणी झालेली आहे. कुठे झालेली आहे तर मुंबई या ठिकाणी ही स्थापना जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. बरं, आता ही जी 1885 ला जी स्थापना झाली आहे ह्या स्थापनेच्या पार्श्वभूमीमध्ये काही गोष्टी आपल्याला पाहणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे काय, तर ही स्थापना होत असताना नेमकी कोणकोणाची मदत याच्यामध्ये झालेली आहे. बरं, दुसरी महत्त्वाची गोष्ट, या राष्ट्रीय काँग्रेसची जी स्थापना आहे या राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेचे नेमके उद्दिष्ट काय आहेत हे आपल्याला पाहावं लागणार आहे. इतिहासातला हा सगळ्यात महत्त्वाचा घटक ज्याच्यावर तुम्हाला हमखास 100% जिल्हा परिषदेच्या परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणजे शकतो. त्यामुळे हे सेशन खूप महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, 1885 मध्ये तसं पाहायला गेलं तर डिसेंबर महिन्यामध्ये 1885 मध्ये ही राष्ट्रीय काँग्रेस स्थापन होते. भारतामधील जे काही बुद्धिजीवी लोक आहेत, ज्या लोकांनी पहिल्यापासून राजकीय हक्कांची मागणी केली, म्हणजे काय तर 1857च्या उठावाच्या नंतर जे काही बुद्धिजीवी लोक होते ह्या बुद्धिजीवी लोकांनी सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट केली होती ती म्हणजे काय, तर आम्हाला राजकीय हक्क द्या, म्हणजे आम्हाला राजकीय बेनिफिट्स द्या असं म्हणायला त्यांनी सुरुवात केली होती. आणि हे राजकीय बेनिफिट्स मागणारे हे जे काही सगळे बुद्धिजीवी लोक होते, मग त्याच्यामध्ये जहाल लोक असतील, मवाळ विचारसरणीचे लोक असतील, अशा विविध विचारसरणीची मंडळी याच्यामध्ये होते. आता एक लक्षात घ्यायचं आहे की या विचारसरणीचे हे जे काही सगळे मंडळी आहेत यांनी पहिल्यांदा एका प्लॅटफॉर्मवर येण्याचा विचार केला. म्हणजे खरं तर यांच्या वेगवेगळ्या संघटना होत्या, जसं बॉम्बे असोसिएशन असेल वगैरे, अशा वेगवेगळ्या संघटना होत्या. अशा संघटनेच्या माध्यमातून ते स्वतःच्या मागण्या करत असायचे. त्यांची स्वतःची वर्तमानपत्र होती, अशा वर्तमानपत्रांमधून ते मागण्या करत असायचे. आता तुम्ही हे लक्षात घेणं गरजेचं आहे की यासोबतच ज्या वेळेस यांनी हे सगळं सुरू केलं होतं त्यावेळेस ब्रिटिश सरकार नेमकं यांना विरोध करत नव्हतं का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की ब्रिटिश सरकार याला का विरोध करत नव्हतं. कारण ब्रिटिश सरकारमध्ये एक लक्षात ठेवायचं की हे जे काही नावं मी सांगतोय ही नावं तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक म्हणजे ॲलन ह्यूम. आता हे जे ॲलन ह्यूम नावाचे व्यक्ती आहेत ना, खरं तर हे बघा एक रिटायर्ड ब्रिटिश अधिकारी होते आणि थिओसॉफिकल सोसायटीच्या विचारसरणीचे हे लोक होते. या ठिकाणी ॲलन ह्यूम यांचं मत काय आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा, ॲलन ह्यूम यांचं मत जे आहे, ओके, बघा
या ठिकाणी ॲलन ह्यूम यांचं जे मत आहे ते काय होतं ते मला सांगतोय. ॲलन ह्यूम यांचं मत हे आहे की जर आपण ह्या बुद्धिजीवी लोकांना स्वतःचा प्लॅटफॉर्म उभा करू दिला नाही आणि त्यांच्या मागण्या जर ऐकून आपण घेतल्या नाहीत तर कदाचित या ठिकाणी काय होऊ शकतं, हे जे काही भारतीय बुद्धिजीवी लोक आहेत हे 1857 पेक्षा सुद्धा मोठा उठाव क्रिएट करू शकतात आणि तशा वेळेस ब्रिटिशांना भारत सोडावा लागू शकतो. या सगळ्या सिद्धांताला सुरक्षा झडप सिद्धांत या नावाने ओळखलं जातं. कोणत्या नावाने ओळखलं जातं? सुरक्षा झडप सिद्धांत या नावाने यांच्या सिद्धांतांना किंवा यांच्या थिअरीला ओळखलं जातं. त्याला इंग्लिशमध्ये सेफ्टी वॉल्व थिअरी या नावाने सुद्धा ओळखतात. मग तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे की हा जो सुरक्षा झडप सिद्धांत या ॲलन ह्यूम यांनी मांडला. ॲलन ह्यूम साहेबांचं म्हणणं होतं की आपण उलट राष्ट्रीय काँग्रेस स्थापन होण्यासाठी मदत केली पाहिजे. मग यांच्यासोबत अशा विचारसरणीचे जे होते ते होते बघा या ठिकाणी वेडर्नबर्न नावाचे व्यक्ती होते. त्यानंतर बघा हेनरी कॉटन हे पण व्यक्ती या ठिकाणी होते, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर असे जे मंडळी आहेत या ठिकाणी ह्या विचारसरणीचे लोक होते. तर हे सगळे तिन्ही लोक राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये सुद्धा हजर होते, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये सुद्धा ही मंडळी हजर होते हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे का? ओके, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. आणि अशा प्रकारे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना मुंबईमध्ये झाली. खरं तर ही स्थापना पुण्यामध्ये होणार होती, पण पुण्यामध्ये काय झालंय की त्यावेळेस कॉलराची साथ होती आणि त्याच्यामुळे ही स्थापना कुठे करण्यात आली तर मुंबईमध्ये करण्यात आली. मुंबईच्या तेजपाल सांस्कृतिक हे जी काही शाळा आहे त्याच्या सभागृहामध्ये आपण त्याला म्हणूया की ही जी स्थापना आहे ती करण्यात आली होती. ही स्थापना हिचं उद्दिष्ट काय होतं तर भारतामध्ये एकोपा निर्माण करायचा, बंधुभाव निर्माण करायचा आणि आपण त्याला म्हणूया की एक राष्ट्रवाद जो आहे तो निर्माण या ठिकाणी करायचा होता. येते लक्षात ना की आपण एक राष्ट्र आहोत ही विचारसरणी लोकांमध्ये जास्तीत जास्त पसरवायची आहे. या अनुषंगाने यांनी प्रयत्न केला होता. मग याच अनुषंगाने यांची वेगवेगळी अधिवेशनं घडायची आणि व्हायचं काय की बघा दरवर्षी डिसेंबरमध्ये यांची अधिवेशनं जी आहेत ती होत असायची आणि प्रत्येक या अधिवेशनामध्ये लक्षात घ्या प्रत्येक अधिवेशनामध्ये एक व्यक्ती जे होते ते अध्यक्ष असायचे. त्यांच्यातूनच एक व्यक्ती निवडले जायचे जे अध्यक्ष असायचे. त्या अधिवेशनामध्ये काय केलं जायचं तर त्या अधिवेशनामध्ये पुढील वर्षाचा पूर्ण प्लॅन आउट जो आहे तो ठरवला जायचा आणि तो ठराव मांडून तो सर्वांच्या मते तो संमत केला जायचा. अशा प्रकारे या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन होत असायचे. आता यामध्ये तुम्ही लक्षात घ्या 1885 या साली जे पहिलं राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन झालं किंवा जी स्थापना आपण त्याला म्हणूया ही जी स्थापना झाली मित्रांनो, ही स्थापना जी आहे ही स्थापना मुंबई या ठिकाणी झाली असं म्हणतो. ओके, 1885 बॉम्बे म्हणजेच मुंबई या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. ज्या ठिकाणी पहिले अध्यक्ष होते व्यमेशचंद्र बॅनर्जी. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्यायचं आहे. IBPS असो TCS असो कसल्याही पॅटर्नला हा क्वेश्चन हमखास विचारतात. जिल्हा परिषदेच्या येणाऱ्या परीक्षेला सुद्धा या घटकावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्यमेशचंद्र बॅनर्जी सर्वांना माहिती आहे. आता या ठिकाणी लक्षात अजून एक गोष्ट घ्यायची आहे की या पहिल्या अधिवेशनामध्ये किती भारतीय सदस्य हजर होते किंवा किती सदस्य किंवा प्रतिनिधी हजर होते तर या ठिकाणी 72 प्रतिनिधी या ठिकाणी हजर होते. किती? 72 प्रतिनिधी या ठिकाणी हजर होते, हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे 1886चं अधिवेशन. आता हे पहिले 5 अधिवेशन तुम्हाला लक्षातच ठेवायचे. म्हणजे बघा हे पहिलं अधिवेशन, हे दुसरं अधिवेशन, हे तिसरं, चौथं आणि 5वं हे 5 अधिवेशन तुम्हाला लक्षातच ठेवायचे. ज्याच्यामध्ये 1886चं कलकत्ताचं अधिवेशन ज्या ठिकाणी अध्यक्ष होते स्वतः दादाभाई नौरोजी आणि यांची खासियत काय तर हे राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले पारसी अध्यक्ष होते असं लक्षात ठेवायचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट 1887 मद्रासमध्ये अधिवेशन झालं. बदरुद्दीन तय्यब जे अध्यक्ष होते पहिले मुस्लिम अध्यक्ष होते हे लक्षात घ्या. त्यानंतर 1885 बघा या ठिकाणी माफ करा 86 म्हणायचं या ठिकाणी 85 नाहीये. 1886 या ठिकाणी एकच मिनिट 1888 ओके. चौथा अधिवेशनाला 1888 अलाहाबादला अधिवेशन घडलं. जॉर्ज यूल या ठिकाणी थोडंसं टायपिंग मिस्टेक आहे समजून घ्यायचंय. ओके, 1888 अलाहाबाद अधिवेशन जे आहे जॉर्ज यूल हे अध्यक्ष होते. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की अलाहाबादच्या अधिवेशनाला राष्ट्रीय काँग्रेसला अलाहाबादमध्ये अधिवेशनासाठी जागा मिळत नव्हती. त्यावेळेस तेथील जवळचे जे काही दरभंग्याचे राजा आहेत
या राजाने तिथे एक हॉल विकत घेतला आणि मग त्यावेळेस त्या ठिकाणी अधिवेशन जे आहे ते घडवलं गेलं होतं. ज्या अधिवेशनाचे अध्यक्ष जॉर्ज जूल होते, जे पहिले ब्रिटिश व्यक्ती होते जे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहिले होते. येतं लक्षात ना, हे चौथं अधिवेशन आहे. आणि जे पाचवं अधिवेशन आहे जे 1889 मध्ये घडलं होतं, ते मुंबईमध्ये परत एकदा पाचवं अधिवेशन घडलं. खरं तर विल्यम वेडनबर्ग हे व्यक्ती या ठिकाणी अध्यक्ष होते, तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपल्याला जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे मुंबईमध्ये कोणकोणते अधिवेशन झाले असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, की राष्ट्रीय काँग्रेसचे खालीलपैकी कोणकोणत्या वर्षी मुंबईमध्ये अधिवेशन झाली, असा प्रश्न सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सर्रासपणे विचारला जाऊ शकतो, हे तुम्ही लक्षात घ्या. ओके, मग यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की मुंबईमध्ये जे अधिवेशनं झालेली आहेत त्या अधिवेशनामध्ये सगळ्यात महत्त्वाची पहिलं अधिवेशन आहे मुंबईतलं. त्यानंतर बघायचं, आता मी जे शिकवत जाईल त्याच्यामध्ये तुम्ही मुंबईचे अधिवेशन काउंट करायचे आणि मी शेवटी तुम्हाला प्रश्न विचारेल, मला उत्तर सांगायचं आहे. आता लक्षात घ्यायचं आहे बघा की जे 1891चं जे अधिवेशन आहे ते नागपूरमध्ये घडलं होतं बघा. या ठिकाणी पी आनंद चार्लू हे अध्यक्ष होते. मग या अधिवेशनाला का लक्षात ठेवायचं, का बरं या अधिवेशनाला लक्षात ठेवायचं, कारण काँग्रेसच्या नावामध्ये राष्ट्रीय हा शब्द त्या ठिकाणी इन्क्लूड झाला. कोणत्या अधिवेशनामध्ये? 1891च्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये अध्यक्ष होते पी आनंद चार्लू. या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसला किंवा राष्ट्रसभेला राष्ट्रीय काँग्रेस असं या ठिकाणी म्हणण्यात आलं होतं. हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर अजून एक अधिवेशन ते म्हणजे 96चं अधिवेशन लक्षात ठेवायचं. का लक्षात ठेवायचं, तर पहिल्यांदा वंदे मातरम गाणं जे आहे ते या 96च्या अधिवेशनामध्ये म्हणजेच कलकत्त्याच्या अधिवेशनामध्ये, ज्या अधिवेशनामध्ये अध्यक्ष कोण होते रे, तर अध्यक्ष होते या ठिकाणी रहमतुल्ला सयानी. हे व्यक्ती अध्यक्ष असताना कलकत्त्यामध्ये 1896ला पहिल्यांदा वंदे मातरम हे गीत गाण्यात आलं होतं, हे लक्षात घ्या. त्यानंतर 1900 मधलं अधिवेशन लक्षात ठेवा जे लाहोरला झालं, ज्याचे अध्यक्ष होते एन जी चंदावरकर. हे पहिले मराठी अध्यक्ष होते, पहिले मराठी व्यक्ती जे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोणत्या अधिवेशनात होते हे लक्षात घ्या. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की बघा एन जी चंदावरकर हे पहिले मराठी असे व्यक्ती होते जे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहिले. ओके, तर हे कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? कलकत्ता, लाहोर, बॉम्बे, बनारस. तर लाहोर हे त्याचं उत्तर आहे. 1900 सालीचं हे अधिवेशन आहे. 1900 आकडा लक्षात ठेवायचा, येतं लक्षात ना. आणि पहिले अध्यक्ष एन जी चंदावरकर हे लक्षात ठेवायचे. कसाही क्वेश्चन फिरून विचारला जाऊ शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट, 1904ला बॉम्बे या ठिकाणी सर हेनरी कॉटन हे व्यक्ती अध्यक्ष होते. मी तुम्हाला म्हटलं की हेनरी कॉटन जे होते ते या अधिवेशनामध्ये हजर होतेच पहिल्यापासून. ओके, तर हे सर हेनरी कॉटन 1904ला बॉम्बे अधिवेशनामध्ये हजर होते. ओके, आता ह्या बॉम्बेच्या अधिवेशन आपण थोडंसं गोल करत जाऊया. बघा, बॉम्बेच्या अधिवेशन म्हणजे मुंबईच्या अधिवेशन थोडक्यात आपण गोल करायचे, आपल्याला शेवटी ते मोजायचे. ओके, हे देखील असा होमवर्क आपण करणं गरजेचं आहे. 1905ला बनारसचं अधिवेशन झालं, गोपाळकृष्ण गोखले या ठिकाणी अध्यक्ष होते. असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, गोपाळकृष्ण गोखले कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? तर बनारसच्या 1905च्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 1906चं अधिवेशन खूपच गाजलं. खरं तर कुठे ना कुठेतरी स्वदेशीचं आंदोलन जे आहे ते भारतभरामध्ये चालू असताना एकीकडे मवाळांचं मत होतं स्वदेशी बंद पडावी, दुसरीकडे जहालांचं किंवा टिळकवादी लोकांचं मत होतं की स्वदेशी चळवळ देशव्यापी व्हावी. या पार्श्वभूमीवर कलकत्त्यामध्ये 1906ला दादाभाई नौरोजी यांच्या अध्यक्षतेखाली स्वराज्य या शब्दाची व्याख्या स्पष्ट होत असताना हे अधिवेशन जे आहे ते झालेलं आहे. स्वराज्य या शब्दाचा सगळ्यात पहिला उल्लेख कोणत्या अधिवेशनात झाला? तर 1906ला कलकत्ता अधिवेशनामध्ये झाला. हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा 1907चं अधिवेशन. 1907चं अधिवेशन हे का लक्षात ठेवायचं? कारण 1907च्या अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये फूट पडलेली आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे दोन हुकमी आपण त्याला म्हणूया की दोन चाकं, एक जहाल आणि एक मवाळ, या दोघांमध्ये सुद्धा त्यांची वैचारिक फूट जी आहे ती 1907च्या सुरत या ठिकाणी अधिवेशन घडलं होतं. कुठे अधिवेशन घडलं होतं? सुरत या ठिकाणी अधिवेशन घडलं होतं. रासबिहारी घोष या ठिकाणी अध्यक्ष होते आणि मवाळ आणि जहालांमध्ये फूट पडली आणि ती फूट म्हणजे एकाच मुद्द्यावर होती की स्वदेशी आंदोलन हे बंद व्हावं की स्वदेशी आंदोलन हे देशव्यापी व्हावं. या अनुषंगानं हा वाद जो होता तो पेटला आणि फायनली सुरतच्या अधिवेशनामध्ये 1907ला काँग्रेस दुभंगली, काँग्रेस फुटली किंवा जहाल मवाळांमध्ये फूट पडली. हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात लक्षात घ्या महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय मित्रांनो, तर या ठिकाणी तुम्ही समजून घ्या मित्रांनो, अंगणवाडी परिवेक्षिका भरती या अनुषंगाने आता सध्या तुम्हाला नवीन तारखा मिळालेल्या असणार आहेत, एक्झामच्या तारखा आलेल्या आहेत. फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जी आहे मित्रांनो, ही एक तुम्हाला उत्तम संधी आहे की ज्या विद्यार्थ्यांची रिव्हिजन झालेली नसेल
अशा विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी, IBPS पॅटर्न नुसार एक फास्ट ट्रॅक रिव्हिजन सेशन किंवा आपण त्याला म्हणूया की एक प्रकारची बॅचच आपण खऱ्या अर्थाने अंगणवाडी परिवेक्षिकासाठी आपण ती लॉन्च करत आहोत, ज्याच्यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण, सर्व विषयांचे या ठिकाणी तुम्हाला लेक्चर्स, रिव्हिजन लेक्चर्स मिळणार आहेत, व्हिडिओ डाउनलोड करण्याच्या सुविधा आहेत, टेस्ट सिरीज, ई बुक, नोट्स वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल केल्या जाणार आहेत आणि लेक्चर कितीही वेळा पाहण्याची या ठिकाणी तुम्हाला सोय असणार आहे. ओके, एका परीक्षेची फास्ट ट्रॅक तयारी, एखादी परीक्षा जी जवळ आली असेल अशा परीक्षेची फास्ट ट्रॅक तयारी जर करायची असेल तर मला वाटतं की अशा स्वरूपाच्या फास्ट ट्रॅक बॅचेस तुम्ही नक्की जॉईन केल्या पाहिजे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. बरं, या बॅचची तुम्हाला फीस सांगून देतो. या बॅचची फीस जी आहे ती फक्त 700 रुपये या बॅचची फीस आहे, हे लक्षात घ्या. अंगणवाडी परिवेक्षिका अनुषंगाने संपूर्ण रिव्हिजन याच्यामध्ये केली जाणार आहे. ओके, तसेच लक्षात घ्या मित्रांनो, आगामी ही जी ग्रामसेवक परीक्षा भरती आहे जिल्हा परिषदेअंतर्गत, हे लक्षात घ्यायचंय की आता वेगवेगळ्या पदांच्या परीक्षेच्या तारखा जाहीर होत आहेत. ग्रामसेवकची सुद्धा तारीख जी आहे ती लवकरात लवकर जाहीर होईल. तर या अनुषंगाने ग्रामसेवक भरतीच्या अनुषंगाने एक रिव्हिजन, फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आपण लॉन्च केलेली आहे. ही देखील बॅच मित्रांनो आपण 700 रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल करून देत आहोत, हे लक्षात घ्या. ग्रामसेवक भरती रिव्हिजन फास्ट ट्रॅक बॅच, ज्याच्यामध्ये सर्व सिलेबस जो आहे तो आपण एका रिव्हिजन फॉर्मॅटमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एक उत्तम प्रकारची रिव्हिजन जी आहे ती या ठिकाणी मिळणार आहे. या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही 8010457760 किंवा 8329588625 या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट करून ठेवू शकता. ओके, खाली नंबर दिलेला आहे, हा नंबर तुम्ही नक्की डायल करा आणि तुम्हाला बॅच संदर्भात इत्यंभूत माहिती जी आहे ती मिळवता येणार आहे. ओके, ही बॅच आहे ती लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपाच्या फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅचेस असणार आहेत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. सोबतच दररोज 3 तास आपण जिल्हा परिषद पदभरती अंतर्गत ओके या ठिकाणी आपण दररोज फ्री मॅरेथॉन सेशन जे आहेत किंवा फ्री रिव्हिजन सेशन जे आहेत ते सुद्धा आपण तुमच्यासाठी यूट्यूबला अवेलेबल केलेले आहेत. त्यामुळे जे तुम्ही विद्यार्थी नवीन असाल चॅनलवर त्या विद्यार्थ्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, लक्षात घ्या मित्रांनो. आता परत एकदा आपण कंटेंटवर येऊया. लक्षात घ्या, आपण मागच्या काय काय पाहिलंय तर 1907चं सुरत अधिवेशन आपण पाहिलं. लक्षात घ्या, जिल्हा परिषद पदभरती अंतर्गत सगळ्यात महत्त्वाचा हा मुद्दा काय आहे तर या ठिकाणी तुम्हाला 100% या घटकावर एखादा तरी क्वेश्चन पाहायला मिळणार म्हणजे मिळणार. आणि जर तसा क्वेश्चन आला तर आपल्या व्हिडिओला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा की तो क्वेश्चन कशा स्वरूपाचा होता. लक्षात घ्या मित्रांनो, आणि हे पण सांगा की या लेक्चरचा तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होतोय की नाही होतोय. बघा मित्रांनो, 1908चं जे अधिवेशन आहे ते मद्रासचं अधिवेशन आहे. रासबिहारी घोष या ठिकाणी अध्यक्ष होते, हे देखील लक्षात घ्या. आता 1909चं जे अधिवेशन आहे ते लाहोरचं अधिवेशन, या ठिकाणी मदन मोहन मालवीय होते, हे लक्षात घ्यायचं आहे. 1910ला अलाहाबादला अधिवेशन घडलं, या ठिकाणी विल्यम वेडनबर्न हे व्यक्ती होते. खरं तर हे 1910 म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसचं रौप्य महोत्सवी वर्ष होतं. ओके, रौप्य महोत्सवी वर्ष जे आहे ते होतं 1885. ओके, या ठिकाणी लक्षात घ्या. प्लस ठीक आहे ना, येते लक्षात. यस, ठीक आहे. तर हे काय आहे या ठिकाणी रौप्य महोत्सवी वर्ष आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे किती वर्ष झालेली आहेत पूर्ण तर या ठिकाणी 25 वर्ष या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसला पूर्ण झालेली आहेत 1910. आणि म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, मग यामध्ये लक्षात ठेवायचं बघा, 1911 कलकत्ता या ठिकाणी अधिवेशन घडलेलं आहे 1911ला. आता 1911 का लक्षात ठेवायचं, कारण 1911ला बंगालची फाळणी रद्द झाली होती आणि म्हणून 1911 लक्षात ठेवायचं. या ठिकाणी ते बिशन नारायण दत्त हे होते. पहिल्यांदा जनगण मन जे आहे ते कुठे कोणत्या अधिवेशनात गायलं गेलं तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं कलकत्ता अधिवेशनामध्ये. आणि अजून एक प्रश्न लक्षात ठेवायचा, पहिल्यांदा वंदे मातरम हे गीत कुठे गायलं गेलं तर लक्षात घ्या बघा, आपण पाहिलंय पहिल्यांदा वंदे मातरम हे गीत कलकत्ता अधिवेशन 1996चं लक्षात ठेवायचं वंदे मातरम गीत. आणि या ठिकाणी 1911चं अधिवेशन कलकत्त्याचंच, तिथं जनगण मन हे गीत गायलं गेलं किंवा हे गाणं गायलं गेलं. ओके, येते लक्षात. आता पुढचं महत्त्वाचा मुद्दा, 1915 ही इथं बॉम्बेला अधिवेशन घडले. ओके, मुंबईला अधिवेशन आहे म्हणून 1915 लक्षात ठेवायचं. ओके, बघा सत्येंद्र प्रसाद सिन्हा या ठिकाणी अध्यक्ष होते. 1916 का लक्षात ठेवायचं, कारण 1916ला लखनौ अधिवेशन जे घडलं, या लखनौ अधिवेशनामध्ये जी 1907ला मवाळांमध्ये आणि जहालांमध्ये फूट पडली होती ती फूट या ठिकाणी भरून काढण्यात आली आणि पुन्हा एकदा काँग्रेसचं गठबंधन जे आहे ते व्यवस्थित प्रकारे करण्यात आलं होतं. काँग्रेस पुन्हा संघटित करण्यात आली होती, ती लोकमान्य टिळकांनी केली होती. आणि त्यामुळे 1916चं लखनौ अधिवेशन ज्याचे अध्यक्ष होते अंबिकाचरण मुजुमदार, हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा हे लक्षात घ्यायचा आहे बघा की 1917चं अधिवेशन
कलकत्त्याचं अधिवेशन आहे, ॲनी बेझंट अध्यक्ष आहेत. खरं तर ह्या पहिल्या महिला होत्या. म्हणजे लक्षात काय घ्यायचंय बघा, या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसला आतापर्यंत जे अध्यक्ष होते सगळे पुरुष उमेदवार होते. पहिल्या महिला अध्यक्ष कोणत्या असा जर प्रश्न विचारला तर ॲनी बेझंट हे उत्तर द्यायचं. आणि त्या कोणत्या अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या तर 1917 मध्ये कलकत्त्याचं अधिवेशन, हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. याच अधिवेशनामध्ये विठ्ठल रामजी शिंदे म्हणजे वीरा शिंदे यांचा अस्पृश्यतेचा ठराव जो आहे तो संमत झाला होता. प्रश्न असा सुद्धा विचारला जाऊ शकतो की वीरा शिंदे यांचा अस्पृश्यतेचा ठराव खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये संमत करण्यात आला होता तर कलकत्त्याच्या अधिवेशनामध्ये 1917 मध्ये, ज्या ठिकाणी ॲनी बेझंट या ठिकाणी पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. 1918 ला पुन्हा एकदा हे बॉम्बेत अधिवेशन आहे म्हणून लक्षात ठेवायचं. सईद हसन इमाम. 1920चं अधिवेशन कलकत्ता आणि 1920चं अधिवेशन हे नागपूरचं अधिवेशन. म्हणजे एक अधिवेशन डिसेंबरला घडलं, म्हणजे नागपूरचं अधिवेशन डिसेंबरला घडतंय, तर जे कलकत्त्याचं अधिवेशन आहे ते साधारणतः त्या वर्षाच्या मध्ये विशेष अधिवेशन घडलेलं आहे. आता एक लक्षात ठेवायचं की कलकत्ता अधिवेशनामध्ये अध्यक्ष होते लाला लजपत राय आणि नागपूर अधिवेशनामध्ये अध्यक्ष होते विजय राघवाचारी हे होते. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की या अधिवेशनाची नेमकी या ठिकाणी काय बदल आहे लक्षात घ्यायचं. तर कलकत्ता अधिवेशनामध्ये या ठिकाणी असहकाराचा ठराव जो आहे, ओके, असहकार ठराव जो आहे तो या ठिकाणी मांडण्यात आला होता, मांडला होता हा ठराव. तर दुसरीकडे 1920 ला नागपूर अधिवेशनामध्ये विजय राघवाचारी हे अध्यक्ष असताना काँग्रेसच्या घटनेमध्ये बदल करून असहकाराचा ठराव जो आहे तो या ठिकाणी पास करण्यात आला होता. कोणत्या अधिवेशनामध्ये ठराव मांडलाय? कलकत्ता अधिवेशनामध्ये. आणि कोणत्या अधिवेशनामध्ये असहकाराचा ठराव पास केलाय तर कलकत्ता अधिवेशनामध्ये हा ठराव पास झालाय. हे आपल्याला सगळ्यांना लक्षात आलं पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या अधिवेशनामध्ये म्हणजे नागपूर अधिवेशनामध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीचं गठन करण्यात आलंय. काँग्रेस कार्यकारिणी सुद्धा रचित करण्यात आली होती. हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा 1922चं अधिवेशन गयाला घडलं. चित्तरंजन दास अध्यक्ष होते. 1923च्या अधिवेशनाला 100 वर्ष पूर्ण झालीत म्हणून लक्षात ठेवा. दिल्लीला हे अधिवेशन होतं. अबुल कलाम आझाद या ठिकाणी अध्यक्ष होते. हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 1923चं अधिवेशन जे आहे, ओके, पुन्हा एकदा लक्षात घ्यायचं, काकीनाडा या ठिकाणी मोहम्मद अली होते. 1924 ज्याला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. हे अधिवेशन बेळगावला घडलं. स्वतः महात्मा गांधी या ठिकाणी अध्यक्ष होते. महात्मा गांधी असहकार चळवळ थांबल्याच्या नंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर 1924 ला महात्मा गांधी यांची सुटका करण्यात आली. त्यावेळेस महात्मा गांधी जे आहे ते 1924 ला बेळगावच्या अधिवेशनामध्ये अध्यक्ष होते. हे देखील तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 1925चं अधिवेशन कानपूरचं आहे, ज्या अधिवेशनामध्ये सरोजिनी नायडू अध्यक्ष होत्या. या खरं तर पहिल्या महिला म्हणण्यापेक्षा ह्या खरं तर पहिल्या भारतीय महिला होत्या. हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. पहिल्या भारतीय महिला. मग तुम्ही म्हणाल सर 1917 ला ॲनी बेझंट होत्या की? ॲनी बेझंट ह्या पहिल्या भारतीय म्हणलंय का? नाही, ह्या फक्त महिला अध्यक्ष आहेत. ह्या मुळात आयर्लंडच्या होत्या. भारतीय नागरिकत्व यांच्याकडे नव्हतं किंवा भारतीय नागरिक नव्हत्या, त्या आयर्लंडच्या होत्या म्हणून त्या पहिल्या महिला. आणि पहिल्या महिला भारतीय जर म्हटलं तर भारतीय म्हणून तिथं सरोजिनी नायडू. मग त्यांचं अधिवेशन लक्षात ठेवायचं 1925चं कानपूरचं अधिवेशन. कळतंय का? 1916 आता सरोजिनी नायडूवरून आठवलं, 1916चं अधिवेशन लखनौ अधिवेशन घडलं होतं ज्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम एकी करण्यात आली होती. या अधिवेशनामध्ये सरोजिनी नायडू यांनी असं वाक्य बोलले होते की जर तुम्हाला हिंदू मुस्लिम एकतेचा दुवा पाहायचा असेल तर तुम्ही बॅरिस्टर जिना यांच्याकडे बघा, असं त्यावेळेस सरोजिनी नायडू म्हणल्या होत्या. हे देखील लक्षात घ्या, कारण बॅरिस्टर जिना त्यावेळेस राष्ट्रीय काँग्रेसचा एक भाग होते आणि किंबहुना ते थोडंसं आपण त्याला म्हणूया की राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांचा दुवा होते. आणि नंतर म्हणजे साधारणतः 20 नंतर पूर्णपणे ते मुस्लिम लीगमध्ये सक्रिय झाले होते बॅरिस्टर जिना. हे तुम्ही लक्षात घ्या. 1926चं जे अधिवेशन आहे हे गुवाहाटीला घडलं होतं. एस श्रीनिवास अय्यंगार जे आहेत हे या ठिकाणी अध्यक्ष होते. या ठिकाणी सर्व सदस्यांनी खादी वापरण्यासाठीचं बंधन केलं गेलं होतं. हे देखील लक्षात ठेवा. 1927चं अधिवेशन जे आहे ते मद्रासचं अधिवेशन आहे. M.A. अन्सारी हे अध्यक्ष होते, ज्यामध्ये सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्यात आला होता. कारण त्या सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय व्यक्तींची नियुक्ती केली गेली नव्हती आणि ते भारताची पाहणी करायला आलेलं कमिशन होतं आणि म्हणून त्या कमिशनवर विरोध केला गेला होता. 1929 ला लाहोरचं जे अधिवेशन आहे या ठिकाणी जवाहरलाल नेहरू, मित्रांनो लक्षात घ्या, लाहोरचं अधिवेशन जवाहरलाल नेहरू, ज्या ठिकाणी पूर्ण स्वातंत्र्याचा किंवा पूर्ण स्वराज्याचा ठराव जो आहे तो पारित करण्यात आला होता. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. जवाहरलाल नेहरू यांचं लाहोर अधिवेशन 1929चं पूर्ण स्वराज्य किंवा पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव या ठिकाणी मांडण्यात आला होता. हे लक्षात घ्या.
1931 कराची अधिवेशन, सरदार वल्लभभाई पटेल होते. यावेळेस मूलभूत हक्काचा ठराव व राष्ट्रीय आर्थिक कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी गठीत करण्यात आला होता. 1934चं अधिवेशन पुन्हा एकदा मुंबईचं आहे, म्हणून या ठिकाणी मी घेतलेलं आहे राजेंद्र प्रसाद. 1936चं अधिवेशन लखनौचं आहे, जवाहरलाल नेहरू अध्यक्ष होते आणि नेहरूंचा सगळ्यात पहिला समाजवादाचा उल्लेख सगळ्यात पहिल्यांदा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 36च्या अधिवेशनामध्ये केला होता. 37चं अधिवेशन तुम्हाला माहिती आहे फैजपूरचं अधिवेशन होतं. हे ग्रामीण भागातील अधिवेशन आहे किंवा खेड्यातलं पहिलंच अधिवेशन जर विचारलं तर या ठिकाणी काय सांगायचं, 1937चं अधिवेशन. आणि हे लक्षात ठेवायचं की हे काय आहे तर सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये हे करण्यात आलेलं अधिवेशन होतं. हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. 1938चं जे अधिवेशन आहे ते हरिपुराचं अधिवेशन. आणि या ठिकाणी लक्षात घ्यायचं की 1940चं अधिवेशन बघा, या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे 39चं जे अधिवेशन आहे, ओके, हा, ते त्रिपुरी अधिवेशन सुभाषचंद्र बोस. आता या दोन्ही अधिवेशनामध्ये एक लक्षात घ्यायचं की सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये ना वाद निर्माण झाला होता. येते लक्षात ना, सुभाषबाबूंच्या अध्यक्षतेच्या विरोधामध्ये या ठिकाणी स्वतः महात्मा गांधी यांनी पट्टाभी सीतारामय्या या व्यक्तीला उभं केलं होतं. पण जनमतांचा विचार करता सुभाषबाबू निवडून आले होते अध्यक्ष म्हणून, आणि त्यावेळेस मात्र गांधीजी आहेत ते नाराज झाले होते. भविष्यामध्ये पूर्ण स्वातंत्र्याच्या ठरावाच्या अनुषंगाने सुभाषबाबूंनी स्वतःची वेगळी मागणी मांडायला सुरुवात केली, जे काँग्रेसच्या नीती आपण त्याला म्हणूया की काँग्रेसच्या अजेंड्यामध्ये नव्हतं. आणि म्हणून सुभाषचंद्र बोस यांना काँग्रेस सोडावी लागली. आणि पुढे जाऊन सुभाषचंद्र बोस यांनी हे सगळं मांडत असताना सुभाषबाबू यांनी फॉरवर्ड ब्लॉक कमिशनची स्थापना केली होती. आणि मी आपल्या रिव्हिजन लेक्चरमध्ये पण सांगितलं की फॉरवर्ड ब्लॉक कमिशनचे मुंबईचे जे अध्यक्ष होते ते होते कोण, सेनापती बापट. हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. सोबतच लक्षात घ्या की 1946ला मीरत या ठिकाणी जे.बी. कृपलानी अध्यक्ष होते, तर 1948ला जयपूर या ठिकाणी पट्टाभी सीतारामय्या हे अध्यक्ष होते. हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. 1950चं नाशिकचं पुरुषोत्तमदास टंडन हे अध्यक्ष आणि 1951चं दिल्लीचं जवाहरलाल नेहरू हे अध्यक्ष होते. हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारे हे काही महत्त्वाचे अधिवेशन तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ओके, येतं लक्षात. मित्रांनो, हे तुम्ही लक्षात घ्या की याच अनुषंगानं जे आरोग्य सेविका अनुषंगानं किंवा आरोग्य सेवक, बघा, आरोग्य सेविका आणि आरोग्य सेवक या दोन्ही पदाच्या फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅचेस ज्या आहेत त्या बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. हे तुम्ही लक्षात घ्या, ज्याच्यामध्ये तुमचं नॉन टेक्निकल प्लस टेक्निकल सगळ्याच विषयांची एक रिव्हिजन जी आहे ती फास्ट ट्रॅक रिव्हिजन तुमची केली जाणार आहे. ह्या बॅचेस आपल्याकडे 700 रुपयामध्ये अवेलेबल आहेत. हे लक्षात घ्या. हे जे लेक्चर्स असतील ते लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपाचे लेक्चर असणार आहेत. हे देखील तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की ही जी काही झेडपीची ज्या काही पदभरत्या आहेत याच्यामध्ये वेगवेगळ्या तारखा ज्या आहेत त्या जाहीर होत आहेत. यामध्ये तुम्हाला वेळोवेळी रिव्हिजन करणं गरजेचं आहे किंवा रिव्हिजन हीच यशाची गुरुकिल्ली आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅचेस अतिशय गरजेचे आहेत. हे लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्ही अगदी 700 रुपये भरून ही फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅचेस घरून तुमच्या मार्कामध्ये नक्कीच तुम्ही बूस्ट आणू शकता. हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. तर झेडपी आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका दोन्ही पदासाठी आपल्याकडे फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅचेस सुद्धा आहेत. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. सदर संदर्भात तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही 8010457760 आपल्या या नंबरला तुम्ही 100% कॉन्टॅक्ट करू शकता. हे देखील लक्षात घ्या. ओके, सोबतच मित्रांनो, जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही हे जे काही 2 नंबर मी स्क्रीनवर देतोय या दोन्हीपैकी कोणत्याही एका नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. सोबत आमच्या वेबसाईटला सुद्धा नक्की तुम्ही व्हिजिट करू शकता. प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही डबल अकॅडमीचं ॲप सुद्धा नक्की डाउनलोड करा आणि त्या ॲपला नक्की व्हिजिट करा. त्यात सुद्धा तुम्हाला बऱ्याचशा फायदेशीर गोष्टी पाहायला मिळतीलच. ओके, येतं लक्षात मित्रांनो. तर आजच्या सेशनमध्ये आपण राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसची जी काही महत्त्वाची अधिवेशनं आहेत ती आपण पाहिलेली आहेत. तत्पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट, जो प्रश्न मी तुम्हाला शेवटी विचारणार होतो की राष्ट्रीय काँग्रेसचे किती अधिवेशनं मुंबईमध्ये झाली, तर किती अधिवेशनं झालेली आहेत हे थोडक्यात आपण बघूया. चला, मुंबईमधले अधिवेशन बघा, हे एक अधिवेशन, बर, अजून हे दुसरं अधिवेशन बघा, हे तिसरं अधिवेशन, ओके, हे चौथं अधिवेशन, ओके, हे 5वं अधिवेशन आणि 6वे. म्हणजे आतापर्यंत आपण हे 6 अधिवेशन या ठिकाणी पाहिले आणि हेच अधिवेशन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजे मुंबईमधलं 1885चं लक्षात राहील, 1889चं अधिवेशन तुमच्या लक्षात राहील. सोबतच तुम्हाला 1904चं अधिवेशन पण लक्षात राहील. लक्षात घ्यायचं 1915चं अधिवेशन, 1915चं अधिवेशन पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सोबतच तुम्हाला 1918चं अधिवेशन लक्षात ठेवायचं आहे. आणि लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला दुसरं महत्त्वाचं म्हणजे 1934चं अधिवेशन. सोबतच बघा, ओके, यस, असे काही अधिवेशन जे आहेत ते तुम्हाला
लक्षात ठेवायचे जे मुंबईमध्ये घडले गेले होते. ओके, तर अशा प्रकारे आपण राष्ट्रीय काँग्रेस कशी स्थापन झाली किंवा राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेविषयी थोडक्यात माहिती पाहिली आणि जे काही अधिवेशनं आहेत ही अधिवेशनं कोणकोणती लक्षात ठेवायची, तर मी जेवढे सांगितले तेवढे अधिवेशनं लक्षात ठेवा किंवा त्याविषयी थोडंसं अधिक वाचून जा, कारण वेळेचं लिमिटेशन असल्यामुळे आपल्याला ते डिटेल सांगता येत नाही, पण याविषयी नक्की वाचून जा. आणि जर प्रश्न विचारला अधिवेशनांवर तर याच घटकामधला प्रश्न विचारला जाईल हे लक्षात ठेवा. ओके, आजचं हे सेशन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचे काही सजेशन्स असतील ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे. ओके, आणि काहीही क्युरीज असतील, काहीही प्रश्न असतील तर नक्की दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉल करा किंवा मेसेज टाका. तुम्हाला सर्वतोपरी मदत करण्यासाठी ऑफिसर ऑनलाईन अकॅडमी तयार आहे. ओके, तोपर्यंत आपण इथंच थांबूया आणि नंतर भेटूया एका आगळ्या वेगळ्या अशा नवीन कंटेंट सहित जो इतिहासाशी रिलेटेड असेल. ओके, जो सामान्य अध्ययनाशी रिलेटेड असेल. येत्या लक्षात सोबतच हे देखील लक्षात ठेवायचं की जिल्हा परिषद पदभरती अंतर्गत किंवा अजूनही पुढच्या ज्या काही सरळ सेवेच्या पदभरती आहेत या अनुषंगानं तुम्हाला करंट अफेअर खूप महत्त्वाचं असतं. तर मित्रांनो, दररोज आपण 11 वाजता करंट अफेअरचं लाईव्ह सेशन जे आहे ते घेणार आहोत. ओके, त्यामुळे आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आणि दररोज सकाळी 11 वाजता सगळ्यांनी अटेंड करायचं हे लाईव्ह सेशन. ओके, तोपर्यंत आपण इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.